शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। हॉटेल विट्स प्रकरणी शिरसाट यांच्या मुलाची चौकशी पूर्ण झाली असून अहवाल सरकारकडे सादर करण्यात आलाय। 150 कोटींची मालमत्ता आज 65 कोटीत लाटण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धार्थ शिरसाट यांच्या कंपनीने रेल्वे स्टेशन रोडवरील धानदा कॉर्पोरेशनच्या जागा आणि हॉटेल विट्स लिलावात खरेदी केल्याप्रकरणी नियुक्त झालेल्या उच्चस्तरीय समिती चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर झालाय। मे 2025 मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेत मंत्र्यांच्या दबावामुळे अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। धनदा कॉर्पोरेशनच्या सुमारे 300 गुंतवणूकदारांची देणी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये मालमत्ता लिलाव करण्याचे आदेश दिले होते। जिल्हा प्रशासनाने 6 वेळा लिलाव करूनही प्रतिसाद मिळाला नव्हता। मात्र 7व्यांदा राबवलेल्या ई ऍक्शन प्रक्रियेत सिद्धार्थ मटेरियल प्रोक्युअरमेंट कंपनीने 64 कोटी 83 लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावून ही मालमत्ता जिंकली होती। मात्र हॉटेल आणि लगतच्या जागेचे बाजार मूल्य 150 कोटीच्या घरात असताना मंत्र्यांच्या दबावामुळे ती 65 कोटीत विक्री केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता। विधिमंडळात हा मुद्दा गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते। त्यानंतर शिरसाट यांच्या मुलाला त्यावेळेस माघार घेण्यास सांगण्यात आले होते। मात्र या प्रकरणी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्याच्या समितीने तांत्रिक बाब आणि पारदर्शक तपासणी केली। हा अहवाल आता महसूल विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून त्यावर सरकार काय निर्णय घेतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय।